नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एक मोठी बातमी आलेली आहे. संयुक्त अरब अमिरात यांनी ओपेक आणि ओपेक प्लस या दोन्ही संघटनांमधून आपण बाहेर पडतो असं जाहीर केलेलं आहे. जाहीर जाहीर करताना मुदत किती कमी दिली आहे बघा. आज 28 एप्रिल आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की 1 मे पासून आम्ही बाहेर पडतो. म्हणजे अगदी 2 दिवसाच्या मुदतीवरती ते बाहेर पडतायत आणि ही एक खूप मोठी घटना आहे. हिचे पडसाद हे एकंदरीत मध्य पूर्वेच्या राजकारणावर, सध्याच्या इराण युद्धावरती, तसंच भारतावरती काय होणार आहे, ही गोष्ट आपल्यासाठी खूप मोठी ठरणार आहे आणि म्हणून माझ्यासोबत आज इतक्या महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी म्हणून श्री चंद्रशेखर नेने सर आलेले आहेत आणि डॉक्टर गौरी पिंपळे आलेले आहेत. हा व्हिडिओ जसा एशा पृथ्वीवरती प्रदर्शित होईल तसाच नेने सरांचा जो चॅनेल आहे हिंदुस्तान पोस्ट त्याच्यावरती तुम्हाला बघता येईल. आणखी ते काही चॅनेलवरती पाठवणार आहेत, तर ते जाहीर करतील नंतर. आणि डॉक्टर गौरी पिंपळे यांचा चॅनेल गौरीनॉमिक्स आहे. तिथे सुद्धा प्रदर्शित होणार आहे. तेव्हा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, की जसं एशा पृथ्वीला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करतात, तसंच या चॅनेलसाठी सुद्धा तुमचं सहकार्य असंच चालू ठेवा. आता मुख्य विषयाकडे वळते. थोडासा गुंतागुंतीचा विषय आहे खरा. अचानक हे संयुक्त अरब अमिरातींनी एवढं मोठं पाऊल का टाकलं हा प्रश्न आहे. एका बाजूला त्यांनी काही दिवसांपूर्वीच अमेरिकेकडे स्वॅप लाईन मागितलेली होती आणि ती ऑलमोस्ट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ते मान्य सुद्धा केलेलं आपण बघितलं. मग असं असताना अचानक हा ओपेकचा निर्णय कसा आला? संयुक्त अरब अमिरात जो आहे तो नेमका काय करतोय? तो अमेरिकेसोबत राहणार आहे का ब्रिक्सच्या बाजूनी थोडासा झुकतो आहे? नेमकं हे राजकारण आणि त्याचं वाद काय आहे? त्याचं अर्थकारण काय आहे? ह्याचे वेगवेगळे पदर आपण तपासून बघणार आहोत. नेने सर, तुमची पहिली रिएक्शन सांगा थोडक्यात, इनिशियल रिएक्शन नक्की. आणि नंतर पुढे जाऊ. नक्की. मला असं वाटतं की आपण युद्धाच्या बातम्या देत असतो, बोलत असतो. त्या युद्धातल्या बॉम्ब्सपेक्षा सुद्धा हा मोठा बॉम्ब आहे. हा इकॉनॉमी बॉम्ब आहे. आणि यांनी सबंध पश्चिम आशियातलं राजकारण आणि तैलकारण ढवळून निघणार आहे. हे कसं असतं की लहान भावाला नेहमी मोठ्या भावाचा थोडासा दुस्वास वाटत असतो, अशी एक स्टोरी आहे. आणि दुसरी स्टोरी अशी आहे, वेन यू सी द डायव्होर्स, भांडण त्याच्या बरंच आधी सुरू झालेलं असतं. दिस इज प्रॅक्टिकली अ डायव्होर्स ऑफ ओपेक अँड युएई. ओपेक म्हणजे काय हे आपल्या लोकांना एक सांगून ठेवतो की ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज म्हणजे ओपेक, आणि त्याच्यात रशियाचा समावेश केला की ओपेक प्लस. या लोकांनी 73 मध्ये मला वाटतं ओपेकची स्थापना झाली आणि त्यावेळेला त्यांनी असा कट केला की आम्ही सगळे मिळून तेलाची किंमत ठरवू. म्हणजे तेलाची किंमत पाडण्याचा अधिकार अमेरिकेचा त्यांनी काढून घेतला. हे त्याचं मुख्य कारण आहे. इकॉनॉमी हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि इकॉनॉमी हेच या घटनेचं कारण आहे की सौदी अरेबियाचं त्याच्यात खूप दादागिरी चालायची, कारण त्यांचं प्रोडक्शन सर्वात जास्त आहे. त्यांच्या खालोखाल इराण, युएई आहे. इराणचं या सगळ्यांचंच आता फाटलेलं आहे. आणि सौदी आणि युएई यांचं इतकं फाटलंय की मध्ये येमेनमध्ये युएईनी स्वतःचं सैन्य पाठवायची वेळ आली होती. तर युएई सध्या 3.5 मिलियन म्हणजे 35 लाख बॅरल्स एवढं एक्सपोर्ट करतं. मी मागे पण सांगितलं होतं, बॅरल म्हणजे काय, याच्यावर बरेच लोक प्रश्न करतात. तर बॅरल म्हणजे 159 लिटर. आता हे असं विचित्र आकडा का आलाय ते आता मला विचारू नका, ते मी नंतर सांगू शकतो. आणि त्याच्यातनं साधारण 90 लिटर पर्यंत पेट्रोल काढू शकतात. म्हणजे अंदाज येतो की बॅरल बॅरल म्हणजे काय, तर ती त्या बॅरलची डेफिनेशन आहे. तर इतकं प्रचंड तेल युएई काढतं, पण युएईची कपॅसिटी त्याहून बरीच जास्त आहे. ते जवळजवळ 5 मिलियन म्हणजे 50 लाख बॅरल्स पर डे काढू शकतात. आणि सौदी 70 लाख बॅरल्स पर डे काढतात. जो जेवढा जास्ती काढतो तेवढे पैसे त्यांच्याकडे येतात. आता काय झालंय की आपण हे पाहिलंय की सर्वात जास्त नुकसान या लढाईमध्ये युएईचं झालंय. कारण इराणला पुन्हा युएईचा सर्वात जास्त द्वेष आहे आणि ते त्यांच्या सगळ्यात जवळ पण आहे. त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान इराणनी केलंय. ते भरून काढायला पैसे पाहिजे. आणि आपल्याला आठवत असेल की 4 तासाकरता फक्त युएईचे अध्यक्ष पंतप्रधान मोदींना भेटायला येऊन गेले होते. म्हणजे ते एअरपोर्टवरनं मोदींना भेटले, परत एअरपोर्टला जाऊन त्यांच्या स्वतःच्या विमानाने परत सुद्धा गेले. त्यावेळेला काय काय शिजलं हे कोणीच सांगितलं नाहीये. ही जी घटना आहे ही फार महत्वाची आहे. पुढे आपण बोलू तेव्हा तो विषय येईलच की युएईचं तेल बाहेर काढायला त्यांना होर्मुझच्या आखाताची गरजच नाहीये.
त्यांची एक पाईपलाईन ऑलरेडी आहे अबुधाबीपासून फुजिरापर्यंत, आणि फुजिरा हे ओमानच्या आखातात म्हणजे अरबी समुद्रात उघडतं, ती पाईपलाईन उघडते. त्या पाईपलाईनची कपॅसिटी आता 15 लाख बॅरल्स पर डे आहे. ती त्यांना 18 लाख करता येण्यासारखी आहे, ते पण त्यांनी सांगितलंय. बरं. त्यामुळे सौदीचं तेल जर त्याच्यात आलं नाही तर युएई एवढं सगळं तेल तर सहज पर डे बेसिसवरती काढू शकेल विदाऊट इव्हन टॉकिंग टू इराण. पण त्याच्यामध्ये युएईला संरक्षण लागेल, कारण इराण कुठेही त्यांच्यावर हल्ला करू शकतो. मला वाटतं तिथे मोदी आणि ट्रम्प या दोघांची मदत ते घेतील असं मला वाटतं. आपण आता पुढे बोलूच ना, अर्थकारणावरती गौरी आणखीन सांगतीलच आपल्याला. तर ओव्हर टू यू गौरी, और ओव्हर टू यू स्वाती. तुमची इनिशियल रिॲक्शन आली. आता ओपेकची स्थापना जी झाली 1960ला, ती आता नेने तर म्हणाले तसं अमेरिकेला पायबंद घालण्यासाठी झाली. कारण ह्या सगळा जो तेलाचा व्यापार जो होता तो अमेरिकन कंपन्यांच्या ताब्यात होता, आणि आखातामधून तेल काढून अमेरिकन कंपन्या प्रॉफिटमध्ये चालत होत्या, आणि त्याचा सगळा 80% कंट्रोल सप्लाय असेल तो सगळा अमेरिकन कंपन्यांच्या ताब्यात होता. तर त्याच्यासाठी त्यांना जाणवलं की तेल आहे आपल्याकडे आणि त्याचा मलिदा खातायत अमेरिकन कंपन्या, आणि ओपेकची स्थापना केली. ओपेकची स्थापना केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या तेल कंपन्या उभ्या केल्या, आणि त्या तेल कंपन्या हळूहळू त्यांनी अमेरिकन कंपन्यांकडचा कारभार काढून स्वतःच्या कंपन्यांकडे घेतला, आणि त्यामुळे त्या सगळ्या देशांची भरभराट झाली. पण इथे काय झालं, 1973च्या योम किप्पूरच्या युद्धाच्या वेळेस त्यांनी अमेरिकेची अशी नाकाबंदी केली होती की अमेरिका तेव्हा जास्तीत जास्त आखाती देशातल्या तेलांवर अवलंबून होती, आणि अमेरिकेमध्ये त्यांना सांगावं लागलं की नागरिकांना तुम्ही रात्र झाल्यानंतर लवकर लाईट बंद करा. आणि हे खरं तर अमेरिकेच्या काय म्हणतो इगोला हर्ट करण्यासारखी गोष्ट होती बरोबर. ती. हा, की एवढा मोठा देश आणि स्वतःला एकदम सार्वभौम राजा असल्यासारखा मानणारा, आणि त्यांना नागरिकांना सांगावं लागतंय की बाबा तुम्ही हे लाईट कमी लावा रात्री. आणि त्याच्यानंतर झालं असं की त्यांनी तेलाचं प्रोडक्शन कमी करून टाकलं, आणि जास्तीत जास्त अमेरिका जे इम्पोर्ट करत होता त्याच्यावरती परिणाम झाला. इथे तेलाच्या किमती वाढल्या ऍज पर इकॉनॉमिक रूल. डिमांड जास्त आहे, सप्लाय कमी आहे म्हटल्यानंतर तेलाच्या किमती वाढल्यानंतर त्यांच्याकडे डॉलर जास्त झाले. त्यांनी तर 74ला करार केला अमेरिकेबरोबर पेट्रो डॉलरचा, संरक्षण देतो म्हणून अमेरिकेने सांगितलं. पण आता इस्रायल इराण युद्धामध्ये काय झालं, अमेरिकेने संरक्षण देतो हे जरी कबूल केलं असलं तरी युएईला हवं त्या वेळेला हव्या त्या प्रमाणात अमेरिकेकडून संरक्षण मिळालेलं नाही, आणि युएईचं बरंच नुकसान झालं. आणि आता ही गोष्ट मात्र लक्षात येत नाहीये की युएई ओपेक मधून बाहेर पडण्यासाठी हेच कारण आहे की याला अनेक बरीच कारणं आहेत, हे आता लक्षात येत नाहीये. त्यात अमेरिकेचा रोल काय आहे की बाबा युएई त्याच्यामधून बाहेर पडल्यानंतर युएई म्हणते आमच्या पूर्ण कॅपॅसिटीने आम्ही प्रोडक्शन करू. युएईने जी स्टेटमेंट दिलेली की आम्ही प्रोडक्शन वाढवू म्हणून, तर युएईने प्रोडक्शन वाढवलंय. तर ओपेक मध्ये जे सौदीच्या म्हणण्याप्रमाणे चालत होतं प्रत्येक देशाचा कोटा, तो त्या कोट्यामध्ये युएई आता येणार नाहीये, त्यामुळे युएई स्वतःचं प्रोडक्शन करणार आहे. युएईने जर कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग द्यायला सुरुवात केली, म्हणजे रशियाने सँक्शन्स मधून बाहेर सँक्शन्स टाकल्यानंतर रशियाने कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग दिल्या, त्याचा फायदा आपल्याला झाला, भारताला झाला, चीनला झाला, रशिया बरोबर करार करताना सगळ्यांना झाला. तसं युएईने जर कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग दिली तर आज रशिया आणि युएई दोघेही कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग देत आहेत. मग आपोआप बाकीच्यांना द्यायला लागेल, आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त फायदा भारताला होईल, कारण भारत हा 3rd लार्जेस्ट ऑइल इम्पोर्टिंग कंट्री आहे. त्यामुळे आता कुठल्या डायरेक्शनने हे सगळं जाणार आहे ते आपल्याला बघावं लागेल. नेने सर, गौरीताई जे म्हणतायत की प्राइसिंग वरचा कंट्रोल जो आहे तो आता मार्केट ड्रिव्हन होईल असं त्यांचं म्हणणं आहे, इफ आय एम नॉट मिस. बरोबर. म्हणजे आता ओपेकचं जे हत्यार होतं त्यांच्या हातामध्ये ते हत्यार काढून घेतलं गेलंय असं म्हणू आपण. मग आजच्या घडीला अमेरिका जे स्वतःचं प्रभुत्व निर्माण करायला बघत होती पेट्रोल सप्लाईज वरती, प्राइसिंग वरती नव्हते करत ते. कारण एक व्हेनेझुएलाचं हातात घ्यायचं, आपल्या इराणचं हातात घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरचं नियंत्रण हातामध्ये आलं की जगाला आपण वाकवू शकतो. केवळ चीन नाही, सगळेच जण वाकलेच नाही. तर ही जी मोनोपॉली अमेरिका तयार करायला बघत होती तशी झाली असती तर प्राइसिंग वर त्यांचा अगदी निर्विवाद हे झालं, कंट्रोल आला असता, वर्चस्व झाला असता. आणि त्याला हा छेद दिलाय का संयुक्त अरब अमिरातीने?
त्याच्यामध्ये एक आणखीन महत्वाचा मुद्दा आहे. गौरी त्यांनी अगदी सांगितलं की भारत हा सर्वात मोठा खरेदीदार नाहीये, तर भारत हा सर्वात मोठा शुद्धीकरण करणारा देश झालेला आहे. म्हणजे नुसतं आपणच घेऊन नाही, आपण तर पिऊच सगळं तेल, पण आपण जगाला पाजण्याची पाणपोई आपण जामनगरला उभारलेली आहे. रिलायन्स आणि रोझेनऑफ 2 जे प्लांट्स आहेत तिथे. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर तेल शुद्धीकरण भारतात होतं आणि ते ट्रान्झॅक्शनली आपण बाहेर विकू शकू. तर या सगळ्यामध्ये आपला क्रूड ऑइलच्या प्राइसवर कंट्रोल असणं अतिशय महत्वाचं आहे. अगदीच आपल्या प्रेक्षकांकरता साधं सांगतो की ग्राहक संघ फुटलेला आहे. प्रत्येक जण आपापल्या व्यापाऱ्याकडे जाऊन आपला भाव ठरवू शकेल अशी परिस्थिती होऊ शकते. आज एकच मेंबर फुटलाय, पण हे झाल्यानंतर कतार मागे नाही, कतार आधीच गेलाय बाहेर. सॉरी, कतार 2000 मला वाटतं 19 मध्येच बाहेर पडलेला आहे. त्यामुळे आता फक्त सौदी अरेबिया आणि रशिया वगैरे राहिले, त्यामुळे ते लवकरच फाटाफुटीला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये भारताला खूप मोठी संधी आहे की ह्या सगळ्या तेलाचं, बरं हे जे फुजिराचे ऑइल टर्मिनल आहे ना, ते भारताच्या दिशेनेच ओपन झालेलं आहे ऍक्च्युली. आणि आपण बघितलं असेल सगळ्या या लढाईमध्ये भारताची INS विक्रांत तिथे स्टेशन करून ठेवली आहे. हा योगायोग असू शकत नाही, याच्या मागे फार मोठं प्लॅनिंग चाललंय असं मला तरी वाटतं. आणि भारताचा जो डिपेंडन्स होता ऑइलवरचा, एकीकडे रशिया आपल्याला हवं तेवढं ऑइल देईल म्हणून ते मोंटुरो येऊन प्रॉमिस करून गेलेत भारताला. दुसरीकडे या लोकांनी दिलं तर इंडिया विल स्विम इन ऑइल. म्हणजे चांगली न्यूज आहे आपल्याकरता आणि आपण लोकांनाही पुरवत राहू. आणि दिस इज अमेरिकाज वे ऑफ गिव्हिंग ए ब्लो टू चायना ऑल्सो. कारण अमेरिका व्हेनेझुएलाचं तेल चीनला देणार नाहीये, ते भारतातच येणार आहे शुद्धीकरणाकरता. यांचंही तेल जर भारतात आलं विदाऊट एनी इंटरफिअरन्स फ्रॉम इराण, तर मोठी गंमत येणार आहे. फक्त ते प्रोटेक्ट आपण कसं करू ते आपल्याला बघायला लागेल. तो फार महत्वाचा मुद्दा आहे, कारण तेल हे फारच ज्वालाग्रहीच असतं मुळात ते. त्यामुळे ते प्रोटेक्ट करणं हे इतकं सोपं नसतं. आणि तिसरा प्रकार इथे सौदी आणि UAEचं जे भांडण आहे, ते त्याला परस्पर याच्यामध्ये छेद मिळालेला आहे. कारण सौदी आता त्यांचं तेल इकडनं पाठवू शकत नाहीये, ते लाल समुद्रातनं पाठवतील. लाल समुद्रातनं ते साऊथ ईस्ट एशियाकडे येताना त्यांना हुतींचा सामना करायला लागतो. पण सुएझमधनं वरती न्यायला ते कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. आणि सुएझ पाशी इस्रायल त्यांना प्रोटेक्शन देऊ शकतो. इनफॅक्ट ती बोलणी चालूच झाली आहेत ऑलरेडी. इस्रायल सौदीची प्रोटेक्शन करता बोलणी म्हणजे कधी स्वप्नात न पाहिलेल्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. तर त्या केसमध्ये सौदी कॅन फीड टू युरोप, whereas UAE will feed us and we can totally feed every other country except China or even China. म्हणजे आपल्याला काय धंदाच करायचा आहे, त्यामुळे फारसा प्रॉब्लेम येणार नाही. तर या घटनेची दखल मला वाटतं आपल्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर घ्यायला लागणार आहे. फार चांगलं झालं तुम्ही हा विषय आता काढला आणि किती फ्रेश आहे. हे आत्ताच अनाउन्समेंट झाली आहे ना. अगदी म्हणजे काही तासांपूर्वी इतके फ्रेश. झालेली अनाउन्समेंट आहे. वी आर द फर्स्ट वन्स टू गेट ऑनलाईन विथ खरंच. दिस थिंग्स. म्हणजे न्यूज चॅनल नंतर कदाचित चर्चा करणारे आपणच असू कदाचित. गौरीताई, तुम्हाला काय एक वाटतं की हा जो बदल घडलेला आहे ना, हा तुम्ही काय म्हणत होता सर? नेने सर नाही, काय? मला म्हणायचं आपण ही चर्चा इंग्लिशमध्येही पटकन करायला घेऊया का? कारण दिस नीड्स टू गो टू अ वायडर ऑडियन्स आपल्याकडून. विचार करून ठेवा. हो, आता नाही, पण मे बी अनदर आवर ऑर सो. थिंक शुअर अबाउट इट. शुअर. हा, ठीक. आता बोला गौरीशांची बोला. तर सॉरी. गौरीताई, तुम्हाला असं वाटतं का की आतापर्यंत संयुक्त अरब अमिरात त्यांची तेलाची विक्री ही मोस्टली डॉलरमध्ये होत होती, तर याच्यानंतर ते युआन सुद्धा ऍक्सेप्ट करू शकतील? कारण ओपेकचा पेट्रो डॉलरचा करार होता, इफ आय एम नॉट मिस्टेक. आणि जर का ते त्याच्यातून बाहेर पडले असतील तर त्यांना मग आता डॉलरमध्ये तेल विकणं सुद्धा आता मॅन्डेटरी राहणार नाही आणि ते इतर बरोबर करन्सी, आहे. अगदी भारताकडून रुपये सुद्धा घेऊ शकतात. इनफॅक्ट अगदी भारत अगदी. आणि UAE, एक छोटीशी गोष्ट, भारत आणि UAEचा व्यापार इतका जास्त आहे. हा, UAE मधली सर्वात जास्त एक्सपॅक्टची संस्था भारतीयांचीच आहे. ओके. त्यामुळे आपण नुसता रुपयाने आपण बार्टरमध्ये सुद्धा धंदा करू. त्यांना तांदूळ आणि सगळं लागतंच ना, तेही पुरवत जाऊ आपण. खरंय. नाही, हे नेने सरांनी अगदी परफेक्ट सांगितलं. आता कसं आहे, सगळ्यात पहिला पेट्रो डॉलरचा करार सौदीने केला आणि नंतर मग ओपेक बरोबर झालेला आहे तो करार. आता इथे ओपेक मधून बाहेर पडल्यानंतर युएईला तो करार बंधनकारक नाही हे तर नक्की झालं. म्हणजे डॉलर मध्येच विकायला पाहिजे ही कंडिशन तर निघून गेली. आता युएई जसं नेने काका म्हणाले तसं ते बार्टर मध्ये पण करू शकतात किंवा ज्या देशांची करन्सी त्यांना हवी आहे ती घेतील, सोनं घेतील, चांदी घेतील, त्यांना जे Correct. हवं ते घेऊ शकतात. पण बरोबर. जेव्हा आपण डी डॉलरायझेशन कडे वाटचाल जेव्हा म्हणतो तेव्हा काही
डॉलर कुठेतरी जाऊन पडणारा नसतो. डॉलरच्या ऐवजी दुसरं काहीतरी एक्सेप्ट केलं करेक्ट गेलेलं आहे. करेक्ट. हे तिथे महत्वाचं असतं आणि म्हणून मग तो डॉलरचा डॉमिनन्स कमी झालेला आहे. इथे त्याला युएई बरोबर अजून बाकीचे देश बाहेर पडत गेले तर मग तो हळूहळू डॉमिनन्स कमी होत जाईल. म्हणजे दुसऱ्या देशांबरोबर व्यवहार, फक्त युएनच नाही, रुपयाबरोबर व्यवहार किंवा अजून कोणत्या देशाची करन्सी असेल त्यांच्याबरोबर व्यवहार. आता अजून एक गोष्ट मला इथे ऍड करायची आहे की आता 2-3 दिवसापूर्वी एक भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूलवरती मी आणि सतीताईंनी एक व्हिडिओ केला होता. हा. तर मला आता असं वाटतंय की ही घटना घडणार आहे आणि मग नेने काका म्हणाले आपल्याकडे वा. जास्तीत जास्त ऑइलचे टँकर्स येतील, मग त्याला इन्शुरन्स कोण देणार? आम्हीच देणार आहे. करेक्ट. जवळजवळ वा. काहीतरी 12,000 कोटी रुपयांचं कॅबिनेटने अप्रुव्हल दिलेलं आहे. हो ते हो. ह्याच्याशी तर निगडीत नाहीये का असं कुठेतरी Very वाटतंय. true. कारण आता उल्लेख झाला होता MP झेड येऊन फक्त पंतप्रधानांना भेटून गेले. हो एक्झॅक्टली 4 तास फक्त तेही. हो, मग त्याच्यामध्ये इन्शुरन्सचं जेव्हा जर आता आपल्याकडे जास्तीत जास्त ऑइल आलं आणि रिफाईन करून ते आपण दुसऱ्या देशांना जर देणार आहे, तर मग आपल्याकडून येणारे आणि जाणारे ऑइल टँकर्सची पण हे वाढणार, संख्या वाढणार. म्हणजे बरोबर. आपण त्याच्यासाठीच तर भारत मेरीटाईम इन्शुरन्स पूल केला का काय व्हेरी गुड. असं वाटावं. व्हेरी गुड. असं येस. आता म्हणजे शक्यता निर्माण झालेली आहे. खरंय. अगदी. एक आणखी आणखीन एक नेने सर एक बातमी अशी आहे की संयुक्त अरब म्हणजे अरब अमिरातीनी चीन बरोबर जवळजवळ 24 करार गेल्या एक आठवड्याभरामध्ये झालेले आहेत. तर त्याचा काही प्रभाव तुम्हाला वाटतो का या बातमीवरती? किंवा चीन ऍक्च्युली याच्याकडे कसं बघेल? चीन असेल, रशिया असेल, यांची काय भूमिका राहील त्याच्यामुळे? चीनचं होर्मुझ प्रकरणानंतर हात पडलेले आहेत की इराणचं तेल आलंच नाही तर आपण करायचं काय, हा त्यांच्या पुढचा मोठा यक्ष प्रश्न आहे. रशियाकडनं किती तेल घेतील आणि त्यांना रशियाचं डिपेंडन्स पण नकोय. त्यामुळे हा डायव्हर्सिफिकेशनचा एक भाग असावा चीनचा की तुमच्या इकडनं तेल घेऊ. ते करार म्हणजे त्या प्रकारचे आहेत. अजून एक पॉईंटकडे आपलं लक्ष नाही गेलं. तुम्ही आता फार चांगलं सांगितलं की अमेरिका इतके दिवस, ऍक्च्युली गौरीताई म्हणल्या की अमेरिका प्रोटेक्ट करत होतं त्यांना, पण ते आता करू शकत नाहीये. माझ्या मते युएई इज लुकिंग ॲट इंडिया ॲज द प्रोटेक्टर कंट्री. आणि परफेक्ट. ते झालं तर आपलं इतकं घट्ट मैत्री होईल. कारण चीनकडे कोणी बघत नाही, कारण चीन ट्रस्टवरती नाहीये. ते प्रोटेक्ट करता करता तुम्हाला कधी गिळंकृत करतील ते सांगता येत नाही. जेव्हा की भारताकडे ट्रस्ट एवढा जास्त आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला. 1961 पर्यंत कुवेतमध्ये रुपया हेच चलन होतं. त्यांचं हा. दिनार पण नव्हता. म्हणजे अच्छा. किती त्यांची आपल्याशी घट्ट मैत्री होती. दुबईच्या रॉयल फॅमिलीचे भारताशी आणि त्यातनंही आपल्या भारतातल्या कच्छतल्या लोकांशी अगदी घरोब्याचे संबंध होते. मस्कतचाही तोच प्रकार होता. तर मे बी त्या सगळ्याला उजाळा देऊन एक नवीन म्हणजे ब्रिक्सच्या धर्तीवरती एक नवीन गट तयार करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. सौदीला वाटलं तर येतील, नाही आले तर नाही आले, काय फरक पडतो. युएई इटसेल्फ इज व्हेरी पॉवरफुल फ्रॉम द ऑइल पर्स्पेक्टिव्ह. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, फायनान्स आणि बँकिंगमध्ये युएई इतका पॉवरफुल पश्चिम आशियात देशच नाहीये. त्यामुळे त्या बाजूने सुद्धा ही भरभक्कम आहे. म्हणजे आता गौरीताई म्हणल्या त्या मेरीटाईम इन्शुरन्सचं हेडक्वार्टर सुद्धा हे लोक तिथे ठेवायला कमी करणार नाही. विच इज व्हेरी मच प्रोबॅबल. काहीही शक्य आहे. सगळा पटच बदलतोय. आणि अगदी एक फार पूर्णपणे. इंटरेस्टिंग त्या रे डॅलिओचं फार सुंदर स्टेटमेंट आहे की ज्या सुएज कॅनॉल क्रायसिसने इंग्लंडचं साम्राज्य मोडून पडलं, ते होर्मुझ क्रायसिसने अमेरिकेचं साम्राज्य मोडून पडण्याचा काळ आलेला आहे. आणि ते बऱ्यापैकी खरं होईल की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती, ह्या अशा ज्या डेव्हलपमेंट्स आहेत ना, दे आर ऍक्च्युअली शोईंग अ पोर्टेंट टुवर्ड्स दॅट. हे फार विलक्षण चाललेलं आहे जे चाललंय ते. म्हणजे सगळं बघितल्यानंतर मला आठवण कसली आली माहितीये का? की 89 साली काँग्रेसचा पाडाव झालेला होता आणि विश्वनाथ प्रताप सिंग आणि त्या सगळ्या कॉलेशनचा विजय झालेला होता. भाजप वगैरे हो. एकत्र होते त्यावेळेला. पण त्यावेळेला म्हणजे जनमत असं होतं की व्हीपी सिंग यांनी पंतप्रधान व्हावं. पण चंद्रशेखर काही ऐकायला तयार नव्हते. तेव्हा चंद्रशेखरनं बरं. पटवण्यासाठी म्हणून अरुण नेहरू वगैरे या प्रभृतींनी एक शक्कल लढवली आणि त्यांनी असं बूट केलं की देवीलाल हे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत, तर त्यांच्याकडे आपण पंतप्रधान पद देऊ. आता या सजेशनला चंद्रशेखर नाही म्हणू शकले नाहीत. ते हो म्हणाले हो हो. ठीक आहे, आता ते माझ्याहून सिनियर आहेत तर मी त्यांचं नाव ऐकेन म्हणून. तर सगळा समारंभ म्हणजे लोक जमले तिकडे आणि तिथे नेता निवडीची सभा आणि त्याच्यामध्ये प्रपोज झालं की देवीलाल हे श्रेष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यासाठी आपण हे करू म्हणून.
तर चंद्रशेखरनी पण अनुमोदन दिलं. त्यानंतर देवीलाल उठले आणि 1.5 मिनिटामध्ये भारताचं राजकारण पूर्णपणे बदललं. विश्वनाथ देवीलाल उठून प्रतापांचं भाषण नाव. असं केलं की मला हा बहुमान दिला त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. परंतु आज लोकांची इच्छा अशी आहे की व्ही.पी. सिंग यांनी पंतप्रधान पद घ्यावं. तेव्हा मी माझं नाव विड्रॉ करतो आणि व्ही.पी. सिंग यांचं सुचवतो. वा वा वा. हे झाल्यानंतर अर्थात त्याला अनुमोदन तर मिळालं, पण चंद्रशेखरचा पत्ता कसा काटला गेला बघा. अरुण नेहरू हो, आणि हो, या हो. प्रकरणांनी अत्यंत Correct. शक्कल अशी लढवलेली होती. तर हा संयुक्त अरब अमिरातीनी हा देवीलाल मुवमेंट केलाय की काय? म्हणजे हो हो हो. एका बाजूला ते देवर प्रो अमेरिका असं म्हटलं जात होतं की इस्रायलपेक्षा जास्त आग्रह संयुक्त अरब अमिरातीचा हो. होता की इराणवर तुम्ही हल्ला इराणला. करा, हा प्रश्न बरोबर. त्याचा सोक्षमोक्ष करा म्हणून. आता हा तो हा. तिचे त्यांनी पाठ फिरवली आणि तो ब्रिक्स कडे वळलाय का? अशी एक माझ्या हो मनामध्ये हो थोडीशी शंका. सो हो. इज इट अ देवीलाल मुवमेंट असा एक वाटतं. व्हेरी मच प्रोबॅबल. पण मग याच्यात सौदी अरेबिया कुठे बसेल? सौदीचं का ते काय आहे? चंद्रशेखर होती? माझा असा समज आहे की सौदी आणि तुर्कस्तान यांचं जे हो राजकारण हो. चाललेलं होतं इस्लामिक याचं, हा. त्याच्यासाठी हा मोठा ब्लो आहे असं मला वाटतं. आणि हो हो. कदाचित त्यांना आकारात कापण्यासाठी कट टू साईज इंग्रजीत म्हणतात, हा त्यासाठी हा सुद्धा दिस कुड बी अ कॅमोफ्लाज फॉर दॅट कदाचित. हा हा. पण या मूव्हला अमेरिकेचा आशीर्वाद असेल असं वाटतं का? युएईच्या मूव्हला? सी म्हणजे इथे वे अमेरिका डायरेक्टली अफेक्ट नाही होणार माझ्या मते, कारण त्यांचं तेल आणि त्यांचं सगळं एक प्राइसिंग सोडलं ना तर त्यांच्यावरती फारसा परिणाम होईल असं नाहीये, असं मला वाटतं. म्हणजे किंवा जे पेट्रो डॉलरचं सुद्धा साम्राज्य आपण म्हणतोय खरं, पण त्याच्यामध्ये खूप मायनर फरक येईल असं मला वाटतं आता निदान युएई मुळे तरी. आणखी देश जर का आले ओपेक मधले ह्या बाजूला तर मग चित्र पालटू हो शकतं हो. आणि ते करेक्ट. अमेरिकेला त्रासदायक ठरू शकतं. पण अदरवाईज अमेरिका कुड बी न्यूट्रल. म्हणजे त्यांनी ठरवायला पाहिजे. ते ट्रम्प त्याच्याकडे कसं बघतात त्यावर अवलंबून आहे, असं मला वाटतं. आपल्याला एक थोडासा रिसर्च करूया की कतारने 2 वर्षापूर्वी सोडली ओपेक. त्यानंतर काय झालं त्याचं एकदा आपल्याला बघितलं पाहिजे. मी त्याचा अभ्यास नाही केलेला. बरोबर. गौरी, तुम्ही त्याच्यावरती थोडंसं प्रकाश टाकू शकाल का? नाही रे, आता तुम्ही म्हटल्यानंतर तेव्हा लक्षात आलं, अरे हो कतार पण नाही, नाही, सोडून आपण गेलाय. करूया त्याच्यावर असं मला म्हणायचंय. मीच विसरले होते की कतार ओपेक सोडून गेलेला आहे म्हणून. ते पूर्णपणे करेक्ट. विसरलेले होते मी. हा हा. कारण तेव्हा ते 2019ला हा सगळ्या म्हणजे 2019ला डिडॉलरायझेशन असं कुठेही नजरेच्या टप्प्यात नव्हतं. बिलकुल हो नव्हतं. बरोबर. करेक्ट. तेव्हा हळूहळू ते गेलेले. जाणवायला लागलं. हळूहळू जाणवायला लागलं, खास करून कोरोना नंतर, की नाही एक एक देश अमेरिकेपासून लांब जात आहे. पण ह्याला ना मला एक इथे क्लिअर म्हणायचंय की डिडॉलरायझेशन जरी आपण म्हणत असलो तरी ते किती वेळ लावेल आणि त्याचा इफेक्ट व्हायला किती वर्ष लागतील याचा काही अंदाज आपण बांधू शकत नाही. कारण जोपर्यंत फायनान्शियल मार्केटमध्ये फायनान्शियल असेट्स डिनॉमिनेटेड इन डॉलर्स आहेत, हो हो. करेक्ट. करेक्ट. तोपर्यंत हे कितीही कोणी डिडॉलरायझेशनच्या बाजूने म्हटलं की नाही नाही असं होणार आहे तसं होणार आहे, तरी मला त्याच्याबद्दल थोडी साशंकता आहे. म्हणजे होणारच नाही असं मी म्हणत नाही, पण जोपर्यंत फायनान्शियल असेट्स डॉलरमध्ये डिनॉमिनेटेड, आता तेलामध्ये पण ते फक्त व्यवहार डॉलर बघून दुसऱ्या चलनामध्ये करतील, पण डिनॉमिनेटेड इन डॉलर असंच आहे त्याच्यामध्ये. जोपर्यंत अच्छा. बघावं दुसरा लागेल. कुठला रेशो येईल, सी लुक ॲट दुसरा इट दिस कुठला वे. रेशो येत आज नाही. भारताने जाहीर केलंय की सोनं आणि चांदीचे भाव भारत ठरवणार आहे. तसं तेलाचंही समजा करायला सुरुवात झाली तर काय होईल? करू शकू. करेक्ट. म्हणजे ब्रिक्स हा कंट्रीज एकत्र येऊन तेच एक्झॅक्टली आहे. म्हणजे किंमत किती हे ठरवायचं आणि ती कशी वसूल करायची हे ठरवायचं. याचा इनिशिएटिव्ह ज्या वेळेला ह्या गटाकडे येईल तेव्हा आपण म्हणू शकतो की अमेरिकेला सेटबॅक आहे. तोपर्यंत नाही. आणि ते होणार का नाही हे आजच्या घडीला स्पष्ट आहे असं मला वाटत नाहीये. म्हणजे आपल्याला अजून त्यातल्या हालचाली ज्या आहेत आणि घटना यांचा मागोवा घ्यावा लागेल. तर कार्यक्रमाच्या शेवटीकडे येतो आपण. अजून काही मुद्दे असतील नेने सर तुमच्याकडे आणि गौरीताई हा. दोघांनी ऍड करू शकता तुम्ही, कारण मग त्यानंतर आपण संपू शकतो कार्यक्रम. 2 गोष्टी. एक तर युएई नुसतं तेल एक्सपोर्ट करत नाही.
UAE प्रचंड प्रमाणावर अल्युमिनियम पण एक्सपोर्ट करतं. आपण त्याच्याकडे फारसं लक्ष, दुबाल म्हणून त्यांची जी मोठी हो अल्युमिनियम फॅक्टरी आहे, बरोबर इनफॅक्ट अल्युमिनियम कॅनचं शॉर्टेज झालं अशा भारतातल्या बातम्या आहेत. कोका कोला वगैरे यांना जे कॅन लागतात त्याला अल्युमिनियम येत नाहीये म्हणे. तर मला विचारायचं आहे असं, याच्यावर गौरी जास्त प्रकाश टाकतील, की या मूळचा कमोडिटी मार्केटवरती काय इफेक्ट होणार आहे. आपण हे पाहिलं, फायनान्शियल मार्केट, कमोडिटी मार्केट आणि ऑइल मार्केट. कारण ही अशी शेकिंग मोमेंट आहे ही, हे जे काही चाललंय ते. तर त्याचा एकदा विचार आपल्याला आपण थोडा. हा, ऑइल मार्केटमध्ये कोणी शॉर्ट पोझिशन घेतल्यात का बघावे लागतील. काय स्वातीताई? गुड पॉइंट, गुड पॉइंट. येस. आणि त्यात पुन्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं मित्रमंडळात सामील असतं. त्याच्यामुळे ट्रम्प यांचा आशीर्वादच असेल. नाही, अजून शुक्रवार येतोय. तो त्यांचा असेलच. त्याचा मुहूर्त नेहमी शुक्रवार असतो. सो यू हॅव इनफ हो, टाइम त्यांना टू वॉच वीकेंड पाहिजे असतो. नाव. नाही, हे मी पण आज फार येळीला फार धन्यवाद शेकिंग दिलाय. मोमेंट आहे. या डेफिनेटली. आणि ही आजची आमची सुरुवातीच्या प्रतिक्रिया आहेत ह्या. अजून एक इव्हन 24 तासानंतर तुम्हाला चित्र आणखी येस. आमूलाग्र बदललेलं दिसणार आहे, कारण अमेरिकेच्या रिॲक्शन आता यायला सुरुवात होईल. त्याच्या येस, करेक्ट. परत मागोवा घेऊ उद्या किंवा परवा. परत एकदा आपण ह्या विषयावरती करूया. बसू शकतो. आज तुम्ही सगळे येस. आलात त्याच्याबद्दल तुमचे खास आभार मानते. अगदी लास्ट मिनिटला फोन केला आणि नेने सर पण आले, गौरी ताई पण आल्या. अतिशय Correct. उपभोग चर्चा झाली. मला तरी खूप आवडली. तुम्हा सगळ्यांना Definitely. आवडली असेल तर लिंक शेअर Yes. करा, व्हिडिओला लाईक करा, 3 चॅनेलना सबस्क्राईब करायचंय तुम्हाला, हे निश्चित Right. नका. आणि सहकार्य आणि चालू तुमच्या ठेवा, कमेंट लक्षात येऊ घ्या. देत. या कारण हा. इतकं शॅडो बॅनिंग झालेलं आहे सगळ्या चॅनेल्सचं, की तुम्ही ते हो, पुढे नेऊ शकता. कारण हे बरोबर विचार आहे. शेवटी आहेत ते फक्त याच चॅनेल्स वरती तुम्हाला ऐकता येतात. ही गोष्ट खरी. नेने सर बरोबर. काहीतरी ऍड करतायत, आपण ऐकू त्यांचं. मला तुम्ही काही एकच सांगा सांगायचंय, आता. की माझ्या मते मराठीमध्ये या विषयावरती आपण पहिले असू प्रतिक्रिया Yes. देणारे. Yes. आपल्याला मराठी करता सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट. कदाचित आपण उद्या जो करू तो इंग्लिश मध्ये करू याच विषयावर बऱ्याच. हो, करूया. मला वाटतं Maybe, करायला पाहिजे. उद्या म्हणजे सकाळीच करायला बघूया. दोन्हीकडचे वाचक ऐकू शकतील, या प्रेक्षक ऐकू बरोबर. शकतील. धन्यवाद राईट. सगळ्यांना. ओके. चला, थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.